दैनिक माझा मराठवाडाचे संपादक तथा कवी दशरथ सुरडकर यांना पत्रकारिता क्षेत्रातील बहुजन रत्न पुरस्कार 2024 जाहीर। नमस्कार, मी जयश्री सोनवणे, TV4 मराठी न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। निर्भीड व उत्तुंग विचारांचे पत्रकारिता क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणारा पत्रकारिता क्षेत्रातील बहुजन रत्न पुरस्कार 2024 हा सिल्लोड येथील माझा मराठवाडा या दैनिकाचे संपादक तथा सुप्रसिद्ध साहित्यिक दशरथ सुरडकर यांना जाहीर करण्यात आल्याची माहिती ऋणानुबंध समाज विकास संस्था चिखली द्वारा संचलित तुकाराम आश्रय वृद्धाश्रम, सुलोचना माहेरघर महिला आश्रम, लताई बाल अनाथालय भोकर तालुका चिखली जिल्हा बुलढाणा यांच्याकडून सन 2024चा राज्यस्तरीय बहुजन रत्न हा पुरस्कार जाहीर झाला असून तो पुरस्कार दिनांक 31 मे 2024 रोजी पंचशील बुद्धविहार गजानन नगर चिखली जिल्हा बुलढाणा येथे अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार असल्याचे आयोजक तथा अध्यक्ष लता अविनाश डोंगरदेवे यांनी निवडपत्राद्वारे कळविले आहे। दशरथ सुरडकर यांनी खऱ्या अर्थाने पत्रकारिता क्षेत्रात निर्भीड व रोखठोक पत्रकारिता केली आणि आजही ते करत आहेत। सध्या ते सिल्लोड येथे राहत असून त्यांनी साप्ताहिक आपले ज्ञानपंख, दैनिक माझा मराठवाडा हे वृत्तपत्र व ज्ञानपंख 24 न्यूज चॅनल सुरू करून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अल्पावधीत त्यांनी विद्रोही व निर्भीड संपादक म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे। हा ध्येयवेडा पत्रकार नेहमीच आपल्या लेखणीतून शेतकरी व कष्टकरी, शोषित पीडित समाजाचे व नागरिकांचे प्रश्न व समस्या आपल्या वृत्तपत्रात मांडून शासनास दखल घेण्यास भाग पाडत आहे। त्यांनी खरोखरच सिल्लोडसह औरंगाबाद जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात देखील त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली आहे। ते एक पत्रकार तर आहेतच, त्यासोबत ते एक उत्कृष्ट साहित्यिक, शीघ्र कवी, अभिनेते देखील आहेत। आपल्या कार्याची पावती म्हणून त्यांना वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित देखील करण्यात आले आहे। म्हणून त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील उत्कृष्ट असा राज्यस्तरीय बहुजन रत्न हा राज्यस्तरीय गुणगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे। हा पुरस्कार मिळाल्याने परिसरात व तालुक्यात त्यांचे विविध स्तरातून कौतुक व अभिनंदन केले जात आहे। अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा TV4 मराठी न्यूज।